पार्श्वभूमी सांगतो त्याचे या व्यवस्थेने हा सुद्धा आम्हाला सुद्धा तुमच्यासारखा सन्मानाचा स्वाभिमानाचा जगण्याचा अधिकार देण्यात यावा हा संकल्प घेऊन शूर सैनिक सिद्धनाथ महार बाजीराव पेशव्यांच्या दरबारी गेले. पोहोचल्यानंतर जोहार झाला आणि मिशीवर ताव देत बाजीराव पेशवा सिद्धनाथ महाराजांना म्हणला, कशा करता येणे गेलाय तू, काय काम आहे तुझं. तेवढं जोहार मायबाप झाल्यानंतर सिद्धनाथ महाराज म्हणतो की महाराज हे तुम्ही जे आमच्यावरती गुलामी लादली आहे, गड्यात मडकं आणि कमरेला झाडू, हा सुटून आम्हाला सन्मानाने स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार देण्यात यावा यासाठी आम्ही तुमच्याकडून इंग्रजांच्या विरोधात लढाई करू, म्हणजे तुमच्या सोबत आम्ही आहे. सिद्धनाथ म्हणतोय आम्ही तुमच्याकडून आहोत याचा असा अर्थ होतो. परंतु असे ज्यावेळेस बोलल्यानंतर बाजीराव पेशवा लाल झाला. तो म्हणतो की सिद्धनाथ तुमचा जन्म हे आमची चाकरी करण्यासाठी झालाय, आम्ही तुम्हाला सुईच्या टोका इतका सुद्धा अधिकार देणार नाही. तुम्ही खुशाल कोणाकडून तुम्हाला लढायचं आहे ते जाऊ शकता. हे शब्द ऐकल्यानंतर सिद्धनाथ सुद्धा गरगडला. मग म्हणला की बाजीराव तुमचा जो हा अहंकारपणा आहे हा आम्ही मातीत घालल्याशिवाय राहणार नाही. क्या बात है दादा बोधोचे. निश्चयाचा सेला त्याने डोक्याला बांधला आणि तो संकल्प करून तो त्या ठिकाणी निघून गेला. आणि 31 डिसेंबर 1817 या रात्रीला ते सैनिक संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन निघालेत भीमा कोरेगावच्या दिशेने. आणि पोहोचल्यावर लढाई सुरुवात झाली. काही पेशव्यांचे काही महाराजांचे सैनिक कापले गेले. तो स्टॅटन अधिकारी सैनिकांना म्हणतो की तुम्ही लढाईमधून मागे जा, परंतु महार सैनिक म्हणतात की हम कट जाएंगे मर जाएंगे लेकिन पीछे नहीं हटेंगे. पुन्हा लढाई सुरुवात झाली. असं करता करता ज्वारीच्या ढाड्याप्रमाणे 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा खात्मा केला आणि विजय झाला सुरवीर महार सैनिकांचा. कोणाला जर डाऊट असेल या गोष्टी तर भीमा कोरेगावी आणखी परत एकदा जाऊन पहा. ते स्तंभ त्या शूरवीराच्या परिक्रमाचं प्रतीक आहे. अनुयायी म्हणून गेलात तर या व्यवस्थेचा बदला घ्याल आणि तुम्ही जर भक्त म्हणून गेले तर परत गुलामी जगल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या शूरवीर सैनिकांना गायन रूपी सलामी देतोय. एक एक शब्द आहे काय माझ्या बांधवांनो, माझ्या माऊल्यांनो, माझ्या भावांनो. म्हणून मला म्हणायचं शब्दासाठी मरणाऱ्या जातीचे नाव महार. शब्दासाठी मरणाऱ्या जातीचे नाव महार. शत्रूला पुरून उरणाऱ्या जातीचे नाव महार. भीमा कोरेगावचा विजय स्तंभ वदतो मनोज राजा पेशवाईला मातीत घालणाऱ्या जातीचे नाव महार. मातीत मातीत घालणाऱ्या
माढा जिल्हा सोलापूर ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 200 रुपये मतदान मिळालं. धन्यवाद. पेशवाईला मातीत घालणाऱ्या जातीचे नाव म्हणून त्या शूरवीर सैनिकांना गायन रूपी सलामी देते. काय घटना आहे खरी 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 खरी. उदय वाढव मॉनिटर. थोडं तालिया बजावा. मजा आहे ना थोडं नाही तो. इतिहास जगाला दाखिले रे. तो इतिहास जगाला दाखिले रे. एका एकानं छापा
इतिहास जगाला दाखिले एका एकानं छप्पा लढवयाने जावे तिथे भगोड्याने जाऊ नये लढवयाने जावे तिथे भगोड्याने जाऊ नये सिद्धार्थ मामा आकाश दादा रितेश तुम्ही हुद्द्याने तुम्ही मोठे आहे तू म्हणतो सर नको म्हणून जाऊ म्हणले परंतु प्राध्यापक आहे माझा मित्र एक मित्र इंजिनियर आहे एक मित्र समाज प्रबोधनकार आहे टाळ्या वाजवा आमच्या तिघांसाठी लढवयाने जावे तिथे भगोड्याने जाऊ नये संधी साधू स्वार्थी बकऱ्यांनी जाऊ नये मनोज राजा खानदानी मर्दाच्या अवलादीने जावे भीमा कोरेगावला हिजड्यांनी जाऊ नये रकाने माखली अवघी भीमा नदी रकाने माखली अवघी भीमा नदी कुणी मर्दान गिना शिके चीर आयु वीर धुरंधर आहेत महारांचे अबे दाखले आजरामर आहेत महारांचे मनोज राजा शब्दासाठी मेले हरामी नाही केली उपकार भारतावर आहेत महारांचे इतिहास जगाला दाखले इतिहास जगाला दाखले एका एकानं छापा
माझा मित्र प्राध्यापक रितेश खोबराकडे त्या माझ्या मित्राकडे सुद्धा सुद्धा टाळ्यावर महाराजांचा राष्ट्रपिता ज्योतिबा फुलांचा जे नाही म्हणत असून त्याचा हे शिकवून देतात जगाला दाखिले रे इतिहास जगाला दाखिले रे एका एकाना छापा रात्रभर चालले युद्ध भीमा तिरी रात्रभर चालले युद्ध भीमा तिरी सदा भेटाचा पडला त्या पाण्याने वाहत होती ती भीमा नदी जे पाण्याने वाहत होती 1 जानेवारी 1818 ला रक्ताने वाहत होती लेका खाटकाना बोकडे नसन कापले जिची पिढी गेली ना त्या खाटकाना एवढे बोकडे नसन कापले एकट्या महाराणा 56 कापले क्या बात है दादा बहुत अच्छे ती पाण्याने वाहणारी नदी भाऊ रक्ताने वाहत होती विचार करा ते माणसं कशी असतील आणि आता वातावरण एवढं खराब झालं काय सांगा म्हणून तर बाबासाहेब म्हणायचे की मी या जातीत जन्मलो महार जातीत जन्मलो याचा मला अभिमान आहे आणि बाबासाहेब 1 जानेवारीला भीमा कोरेगावला सलामी द्यायला जायचे ती सलामी कशी होती म्हणून मला म्हणायचं आहे आणि ते मन आलं होतं एक शिदो आपले लोक फार म्हणायचे ते मन एकाएकांना 56 कापले जसं हे झालं आपले लोक म्हणायचे छाती फुगून अबे जाय ना बे तुझ्यासारखे 56 पाहिलेले आणि मोदीने उचललं ते जाता 56 इंच का छीना होना चाहिए अबे गौऱ्या गेल्या तिकडे काय 56 इंच का सीना फक्त एकाचा 56 इंच का सीना होता त्याचं नाव आहे विश्वरत्न बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्या पलीकडे गेले सारे 56 नाही फक्त एकच होता 56 बाकी का इन लोगों में मजा नहीं अभी एकच खानदानी नरका झाला म्हणून मला म्हणायचं आहे आधी तूफान क्या जल जला भी थमता है और बुलंदी रखने वाला आसमान भी झूमता है सुन मनोज राजा इंसान क्या चीज है अबे वो सूरज भी मेरे बाबा साहब के कदम चूमता है माणसाचे काय होतात हे सूरज भी माझ्या बाबासाहेबाचे कदम चुकता है हे माय पोरगं चालले रात्रभर चालले युद्ध भीमा तिरी रात्रभर चालले युद्ध भीमा तिरी सडा भेटाचा पडला त्या इतिहास जगाला दाखले इतिहास जगाला दाखले
कलाकारांना सुद्धा आपल्याला एका क्षणी दिला दणका बघा क्षणी दिला दणका बघा तोडला पेशवाईचा संधी मिळता क्षणी दिला दणका बघा तोडला पेशवाईचा दणका बघा इतिहास जगाला दाखले इतिहास जगाला दाखले एका एकानं छापा शेवटच्या कडव्यात माझे वडील मनोजराजा घोसळजी लिहितात एक दुसरा वर्ग शिकलेला माणूस सांगाच लागते बापाचं नाही तर या फील्ड मध्ये राजा लेक्चर लोक लिहिणारे PhD झालेले लोक लिहितात परंतु दुसरा वर्ग झालेला माणूसही लिहितो अभिमानानं छाती फुगून सांगतो आणि माझ्या बापाचा या 4 ओळीत तुम्हाला परिचय देऊन देतो हे भूक हे भाकरीवर दाणे लिहित आहे भूक हे भाकरीवर दाणे लिहित आहे पेनावर अक्षरे ही पाने लिहित आहे हा माझा समाज गतिमानशीलतेने अलंकृत व्हावा त्यासाठी मनोज राजा गाणे लिहित आहे परंतु तत्पूर्वी एक 4 ओळी देतो कटू आहे मगर सत्य आहे ये बात है दादा साखर विकार करते त्याने शुगर होऊ शकते परंतु कारले खाल्ल्याने शुगर होणार नाही तुम्हाला कडू लागते परंतु विकार करत नाही गुणकारी आहे कारले खाल्ले पाहिजे जेवणाबरोबर तेली माळी कुणबी पाटीलला मराठा पेटला तेली माळी कुणबी पाटीलला मराठा पेटला अपमान ना कुणाच्या जिवारी बेतला मनोज राजा छत्रपती संभाजी राजांचा बदला अबे भीमा कोरेगावात 500 महारांनी घेतला द्यावया भीम जाई तिथे सलामी द्यावया भीम जाई तिथे म्हणून राजा त्या मर्दाचे गातो
क्या बात है शाहे. अरे ते दाखले रे ते तो इतिहास जगाला दाखले रे एका न छापा. करू शकतात मार्ग सांगतात आहे की नाही. यांचं सुद्धा स्वागत आणि तुमचं तर शब्द सुमराने नाही काळच फाडून तुमचं स्वागत. कारण की हे सावित्रीबाई फुलेची जयंती सुकडीतच अशा प्रकारचं भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम होते. बाकी नाही पाहिला भाऊ. एक मेणबत्ती लावली 2-3 फुलं लावले विषय संपला. परंतु यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. 12 महिने धम्म परिषद जिकडे तिकडे धम्म परिषदच चालू आहे.